सिकंदर राजा गुरु महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेला. गुरु महाराजांनी विचारलं, कुठे चाललायस राजा? सिकंदर राजा म्हटलं, गुरु महाराज मी भारत देशामध्ये चाललोय. राजा, भारतामधून माझ्यासाठी 3 वस्तू घेऊन येशील का? आणतो ना गुरु महाराज. काय आणू? राजा, भारतात चाललायस, भारतामधून मला जर तुला पहिली वस्तू काय आणायची असेल तर भारतीयांचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता घेऊन ये. आणतो गुरु महाराज. गुरु महाराज, दुसरी वस्तू काय आणू? राजा, भारतात चाललाय, भारतामधून माझ्यासाठी दुसरी वस्तू आणायची असेल तर भारतातली जी पवित्र नदी आहे गंगा, त्या गंगा नदीचं पाणी घेऊन ये. आणतो गुरु महाराज. गुरु महाराज, तिसरी वस्तू काय आणू? ऐका. आता गुरु महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि गुरु महाराज सांगू लागले, राजा तू भारतात चाललायस, भारतामधून मी तुला 3 वस्तू आणायला सांगितल्या, पैकी पहिली वस्तू मी श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ आणायला सांगितला, दुसरी वस्तू मी पवित्र अशा गंगा नदीचं पाणी आणायला सांगितलं, पण राजा तू भारतात चाललायस, भारतामधून मी तुला तिसरी वस्तू आणायला सांगत असताना हे कटाक्षाने सांगतो, हे आवर्जून सांगतो, राजा भारतात गेलायस, भारतात गेल्यानंतर तुला श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ आणता आला नाही तरी चालेल, राजा भारतात गेल्यानंतर तुला पवित्र अशा गंगा नदीचं पाणी आणता आलं नाही तरी चालेल, पण राजा भारतात गेल्यानंतर महाराष्ट्रात जायला विसरू नको आणि महाराष्ट्रातून साधू संतांच्या पायाखालची माती आणायला विसरू नको, जी माती मी माझ्या कपाळाला लावेल आणि माझ्या जीवनाची सार्थकता करेल. ही संत भूमी आहे.